छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे। याच महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी आता नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये भेदभाव केल्याचा आरोप होतोय। ही बाब सभापतींनी मान्य सुद्धा केली आहे, पण यासाठी त्यांनी एक कारण दिलं। जर एमआयएम नगरसेवकांना छत्रपती संभाजीनगर न म्हणता औरंगाबाद म्हणायचं असेल तर आम्ही निधी देणार नाही असं भाजपनं म्हटलं। आधी संभाजीनगर म्हणा मगच निधी घ्या असा इशारा भाजपनं दिलाय। बघूयात भाजपच्या या शिक्षेचे काय पडसाद उमटलेत। औरंगजेबाचं नाव नगरसेवकांच्या निधीवर घाव। भाजप नगरसेवकांना 80 लाख तर एमआयएमच्या नगरसेवकांना 35 लाखांचा निधी। संभाजीनगर म्हणत नाहीत म्हणून सभापतींकडून शिक्षा। पूर्वीच्या औरंगाबाद या नावावरून महाराष्ट्रात बरीच वर्ष राजकीय वाद बघायला मिळाला। औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करावं ही मागणी सुद्धा बरीच वर्ष करण्यात आली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी नामांतराचा निर्णय घेतला आणि त्यानंतर केंद्राच्या परवानगीनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं। औरंगजेबावरून पडलेलं औरंगाबाद नाव जरी इतिहास जमा केलं असलं तरी अनेकांच्या मनातून ते आजही जायला तयार नाहीये। त्यातलाच एक पक्ष म्हणजे एमआयएम। वारंवार सांगून सुद्धा एमआयएम नगरसेवकांकडून शहराचा उल्लेख संभाजीनगर न करता औरंगाबाद असाच केला जातो। त्यामुळे एमआयएम नगरसेवकांना शिक्षा देण्यासाठी आता थेट त्यांच्या निधीतच कपात करण्यात आली आहे। भाजप नगरसेवकांना 80 लाख रुपयांचा निधी देण्यात आला। या उलट एमआयएम नगरसेवकांना केवळ 35 लाखांचा निधी। स्थायी समितीकडून भाजप सेना नगरसेवकांना 50 लाखांचा निधी तर त्याच स्थायी समितीकडून एमआयएम नगरसेवकांना केवळ 5 लाख रुपयांचाच निधी देण्यात आला। निधीतली कपात म्हणजे औरंगाबाद म्हणण्याची शिक्षा असल्याचं स्थायी समिती सभापती अनिल मक्रिये यांनी म्हटलंय। लीगली संभाजीनगर झालेला आहे, छत्रपती संभाजीनगर, तर त्याला काय अडचण काय हो? इतका अत्याचार केला आहे ते औरंग्याने, त्याचं नाव कशाला घ्यायचं आम्ही? छत्रपती संभाजी राजे आमचे, त्याचा अपमान केला म्हणजे देवाचा अपमान केला असा आहे। पैसे दिले नाही तर विकास होणार? विकासावर बोला ना, तुम्हाला पैसे देतो ना मी। ते विकास करतच नाही, ते कचऱ्याच्या डेपोवर जातात, शिवीगाळ करतात, आरोग्य विभागात जातात, तिथं शिवीगाळ करतात। हे काय पद्धत आहे? काय चुकीचं आहे। तुम्ही विकासासाठी बोला, मी त्यांना पैसे द्यायला तयार, आज बी तयार आहे त्यांना पैसे द्यायला। पण संभाजीनगर बोलावं, संभाजीनगर, संभाजीपेठ। आता औरंगपुरात मी संभाजीपेठ केलेलं आहे, जनतेची मागणी होती ते मी केलेलं आहे। तर निधी वाटपात झालेल्या या पक्षपातीपणाला एमआयएमने हिटलरशाही म्हटलं। तसंच निधीसाठी कोर्टात जाण्याचा इशाराही दिलाय। त्याचबरोबर आम्ही तुमच्या भावनांचा सन्मान करतो, तुम्ही सुद्धा आमच्या भावनांचा सन्मान करा असंही विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी म्हटलं। आम्हाला पण गर्व आहे, आमच्या शहराचे नाम छत्रपती संभाजीनगर आहे, पण आम्ही तुमची भावनांचे आदर करून छत्रपती संभाजीनगर म्हणत आहेत। तुम्ही पण आमची भावनांचे आदर करून औरंगाबाद सांगा ना, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? खूप जास्तीत 30 साल तक औरंगाबाद शहर का नाम औरंगाबाद था, तो आपके लेटरहेड के ऊपर छत्रपति संभाजीनगर लिखा हुआ होता था, तो तब किसी ने ऑब्जेक्शन नहीं लिया। पैसे जो आधे दे रहे हैं ये इलीगल है, ये हुकुमशाही है, ये हिटलरशाही है। मैं इसका विरोध मैंने कल जीबी के अंदर भी किया और जब हमारा बजट की चर्चा होगी उसमें भी इसका कड़ा विरोध किया जाएगा। सामान्य निधि वाटप का प्रस्ताव जो है तो कमिश्नर साहब ने सभापति महोदय के पास दिया था। सभापति महोदय ने उसके अंदर चेंजेस किए जो उनका अधिकार है, मगर चेंजेस कितना करेंगे आप? अगर जो है तो रूलिंग पार्टी को 1 करोड़ दिया जा रहा है और एमआईएम को 5 लाख दिया जा रहा है, तो ये सरासर नाइंसाफ़ी है। मेरा दोबारा माननीय महापौर साहब से, कमिश्नर साहब से ये रिक्वेस्ट है कि आप समान निधि वाटप करिएगा, वरना नहीं करेंगे तो क्या फिर जनरल बॉडी के अंदर आप भी बहस करेंगे, हम भी बहस करेंगे, हम आगे जाके जो है तो उसके अंदर कोर्ट में जाएंगे और वो सारा मामला गलत हो जाएगा। गेले काही दिवस भाजप विरुद्ध एमआयएम असे सारखे खटके उडतायत। मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सुद्धा एमआयएम आणि भाजपकडून घोषणाबाजी झाली। त्यात आता निधीवरून सुद्धा रणकंदन होणार असं चित्र दिसतंय। पण एमआयएम नगरसेवकांना औरंगजेबाच्या नावाबद्दल खरंच प्रेम आहे का? संभाजीनगर म्हणण्यात काही अडचण आहे का? याची उत्तरं देखील मागितली जात आहेत। पण या राजकीय भूमिकांमुळे निधीमध्ये कपात करणं सुद्धा वॉर्डमधल्या जनतेवर अन्याय करण्यासारखं आहे। येत्या काळात यावरून संभाजीनगरमधलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर, झी 24 तास।